141 खासदारांच्या निलंबनाविरोधामध्ये विरोधकांचं आंदोलन आहे। संसद भवन परिसरातील गांधी पुतळ्यासमोर हे आंदोलन सुरू आहे। सोनिया गांधींसह प्रमुख नेते या आंदोलनाला उपस्थित आहेत। तर 141 खासदारांचं निलंबन केलं होतं। या निलंबनाच्या विरोधामध्ये विरोधक आता आक्रमक झालेत, आंदोलन करतायत। संसद भवन परिसरातील गांधी पुतळ्यासमोर हे आंदोलन सुरू आहे। यामध्ये सोनिया गांधींसह प्रमुख नेते उपस्थित असल्याचं आपल्याला बघायला मिळतंय। या संदर्भात अधिक माहिती देतात आमचे प्रतिनिधी शिवाजी काळे। शिवाजी, खासदारांच्या निलंबनाविरोधात विरोधकांचं आंदोलन आहे, काय नेमकं घडतंय? 141 खासदारांचं निलंबन झालेलं आहे। आतापर्यंत संसदेच्या इतिहासामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात संसदेच्या खासदारांचं निलंबन झालं नव्हतं आणि संसदेमध्ये चर्चा करावी विषय आहे की संसदेची सुरक्षा भंग झालेली आहे, त्या त्रुटी आढळलेल्या आहेत। त्या संदर्भात देशाचे पंतप्रधान केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी निवेदन द्यावं या मागणीसाठी। आता ही मागणी करत असताना सातत्यानं जे खासदार याची मागणी करतात त्या सर्व खासदारांचं निलंबन केलं जात आहे आणि या विरोधात काँग्रेस पक्ष आता संसदेबाहेर आंदोलन करताना आपल्याला पाहायला मिळत आहे। काँग्रेसच्या संसदीय दलाच्या नेत्या सोनिया गांधी, काँग्रेस खासदार राहुल गांधी, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यासह राज्यसभेचे इतर खासदार या सर्व आंदोलनाला उपस्थित आहेत आणि 141 खासदारांचं जे निलंबन झालेलं आहे त्यावरती आता काँग्रेस रस्त्यावर उतरताना आपल्याला पाहायला मिळत आहे। कारण देशभरात अनेक ठिकाणी या सर्व निदर्शनं केली जात आहेत। संसदेमध्ये जर खासदारांचा आवाज मानला जात असेल तर आम्ही रस्त्यावर उतरू असं विरोधी पक्षांचं म्हणणं आहे आणि आता त्यानुसार संसदेमध्ये खासदार रस्त्यावरती उतरताना पाहायला मिळत आहे। संसदेच्या समोर गांधी पुतळ्याजवळ ही निदर्शनं केली जाणार आहेत आणि सध्या ही निदर्शनं सुरू आहेत असं आपल्याला पाहायला मिळत आहे। नक्की शिवाजी, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।